नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जन्माष्टमीनिमित्त बॅनर तयार करायला शिकवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणत असतो। तर चला मित्रांनो, जरा वेळ वाया घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या सर्व मटेरियलला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागणार आहे मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी। तो फक्त पासवर्ड व्हिडिओमध्ये शोधायचा आहे आणि अशा प्रकारे मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं। मटेरियल एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला फोल्डर तयार झालेलं दिसेल। त्या फोल्डरमध्ये आपण 4 प्रकारचा लेअर दिलेला आहे। तर ते सर्व इझी प्रकारे आपण सेटअप करणार आहे। त्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनवरती यायचं आहे। 3 डॉटवरती नाही, इथे साईडला ऑप्शन आहे, या मॅजिकच्या साईडचा ऑप्शन आहे, लेअर दिसत आहे। ओके, त्यावरती यायचं आणि शेवटून 2 नंबरचा ऑप्शन आहे, फ्रॉम गॅलरी, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं। बघू शकता फोल्डर शोधायचा आहे आणि ओपन करायचं। ओके, तर यामध्ये फोल्डर दिसत नसेल तर तुम्ही 3 डॉटवरती क्लिक करून डायरेक्ट झेड आर्चरवरती यायचं आहे आणि इथून आपल्या फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यानंतर बॅकग्राऊंडची लेअरला क्लिक करायचं आहे आणि डनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंडची लेअर झालेली आहे सेटअप। परत सेंटरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। परत अशाच प्रकारे इथे फोल्डरला ओपन करायचं आहे आणि परत बॅकग्राऊंडची लेअर घ्यायची आणि याला रिसाइज करून अशा प्रकारे 100वरती ठेवून डनवरती क्लिक करून लेअरला करून घ्यायचं लॉक। परत इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे। परत लेअर आपल्या झेड आर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे जर तुमच्यामध्ये फोल्डर दिसत नसेल तर। त्यानंतर आपली श्रीकृष्णाची लेअर म्हणजे PNG ॲड करायची आणि डनवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे PNGला रिसाइज करायचे आणि इथे अशा प्रकारे सेट करायचे। ओके, झालं। परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। राहिली आपलं टेक्स्टची लेअर, तर टेक्स्टच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे टेक्स्टची लेअर इथे येऊन जाईल। याला पण रिसाइज ऑप्शनवरती क्लिक करून थोडीशी साईज कमी करून घ्यायची, जे प्रॉपर इथे ॲडजस्ट होईल अशा प्रकारे। तुम्ही जास्तीत जास्त त्याला 55 ते 60च्या दरम्यान ठेवले तरी चालेल। ओके, अशा प्रकारे याला सेटअप करायचं। तुम्हाला पोझिशन वगैरे चेंज करायची असेल तर अशा प्रकारे चेंज करायचे। ओके, तर अशा प्रकारे आपलं बॅनर तयार झालं। आता यामध्ये वॉटरमार्क ॲड करायचं असलं तर ते पण तुम्ही करू शकता। तुम्हाला माझ्या वॉटरमार्कची लेअर दिलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही वॉटरमार्क तुमचे ॲड करू शकता, म्हणजेच लोगो ॲड करू शकता अशा प्रकारे। ओके, तर बघू शकता थोडीशी साईज कमी करून घ्यायचं। अशा प्रकारे तुम्ही तुमचे पण लोगो ॲड करू शकता। ओके, त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डायमेन्शन ठेवायचं आहे अल्ट्रावरती, सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर याची PLP फाईल पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि PSD फाईल पण दिलेली आहे। जर तुम्ही फोटोशॉप यूज करत असाल तर ते पण बघू शकता। त्या दोन्ही फाईलचा पासवर्ड पण आपल्या याच फाईलचा जो पासवर्ड आहे तोच राहणार आहे। तर ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।